भारतीय सैन्याची दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद आहे। बघा, अतिशय महत्त्वाची बातमी आहे, कारण शोपियामधील एन्काउंटर बाबत या पत्रकार परिषदेमध्येच माहिती मिळणार आहे। शोपियामध्ये 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यास भारतीय सैन्य दलाला यश आलं आणि त्यानंतर पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या संदर्भातली सविस्तर माहिती जी आहे ती आता दिली जाणार आहे। त्यामुळे आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये काय सांगितलं जातं हे बघणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। तर सैन्याच्या आज पत्रकार परिषद होणार आहे। शोपियामध्ये एन्काउंटर जो आहे तो काल करण्यात आला आणि त्यानंतर आजची पत्रकार परिषद अतिशय महत्त्वाची असणार आहे। त्यामुळे आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये या एन्काउंटर संदर्भात काय माहिती दिली जाते हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल। काल 3 दहशतवाद्यांचा खात्मा भारतीय सैन्य दलानं केला आणि त्यानंतर आता आज ही पत्रकार परिषद होईल आणि या पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली जाईल। सैन्याची ही पत्रकार परिषद आहे आणि त्यामध्ये या 3ही दहशतवाद्यांबद्दल माहिती दिली जाईल। ते कुठले होते, किती दिवसांपासून जम्मू काश्मीर या परिसरामध्ये, शोपिया परिसरामध्ये कार्यरत होते, त्यांच्याकडून किती शस्त्रसाठा सापडलेला आहे या संदर्भात सुद्धा माहिती दिली जाणार आहे आणि त्यांचा नेमका मनसुबा काय होता, पुढे त्यांना नेमकं काय करायचं होतं, कुठे ते कारवाई करणार होते किंवा कुठे हल्ला करणार होते या संदर्भात सुद्धा माहिती जी आहे ती आज सैन्याकडून दिली जाणार आहे। त्यामुळे आज या पत्रकार परिषदेकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे।